ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 2. सद्गुरु वंदन. सद्गुरु महिमा भाग 11. ओवी 16. ज्ञानदेव गुरुकृपा दृष्टीचे आणखी कार्य वर्णन करून सांगत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, जयाचे सावाये जीव ब्रह्म उपरला आहे, ब्रह्म तृणातळी जाये उदासे जेणे. सावाये म्हणजे सहाय्य झाले असता. ज्यांचे सहाय्य मिळाले की जीव ब्रह्मापेक्षा श्रेष्ठ स्थानावर जाऊन पोचतो आणि तो उदास झाला असता ब्रह्मसुद्धा तृणातळी जाते. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, जया सद्गुरूचे लाभता सहाय्य, जीव सुखे होय ब्रह्मरूप. परी हातीचेही जायते निघून, जरी उदासीन गुरुदेव. ज्ञानदेव सद्गुरूंच्या कृपादृष्टीचं वर्णन करत आहेत. शिष्याची आत्मिक उन्नती होण्यामध्ये सद्गुरूंचा बहुमोल वाटा असतो. त्यांच्या सहाय्याशिवाय शिष्याला ब्रह्मरूपता अनुभवास येत नाही. ज्ञानदेव सांगतात की ब्रह्म उपरल आहे, ब्रह्माच्याही पलीकडील केवळ ज्ञानरूप स्थिती त्याला प्राप्त होते. जोपर्यंत जीवाच्या ठिकाणी क्षुद्र अशा जीवभावाचं स्मरण असतं तोपर्यंत तो स्वतःला ब्रह्मापेक्षा भिन्न जीव समजत असतो. सद्गुरूंनी सांगितलेल्या साधनेच्या योगे जीवोहम ही भावना नाहीशी होऊन सोहम किंवा अहम ब्रह्मास्मी ही भावना उदय पावते. शिष्य ब्रह्मस्वरूप होतो, पण त्यातही अहम शिल्लक राहतो. त्या अहम ब्रह्मास्मी यातील अहम सुद्धा जेव्हा नाश पावतो तेव्हा खरी ब्रह्मरूपता प्राप्त होते. शिवकल्याण म्हणतात की ते सावकाश लाधत आरपे जीवाची वार्ता, मी ब्रह्म हेही कथा विसरीजे तेने. का जे ब्रह्मी अहमपण जीवत्वाचे लक्षण, म्हणून मी ब्रह्म हेही जाण राहिले मागे. अहम ब्रह्मास्मी मधील अहमचाही जेव्हा विसर पडेल तेव्हाच जीवत्व जाऊन खरी ब्रह्मरूपता प्राप्त होईल, नाहीतर ते जीवत्वाचेच लक्षण ठरेल. गुरुकृपेने अशी ब्रह्मरूपता प्राप्त होते. म्हणून ज्ञानदेव जीव ब्रह्म उपरला आहे असं म्हणत आहेत. जीवत्वातून मुक्तता होते, पण उलट जर गुरूंचं सहाय्य नसेल, जर ते उदास राहतील तर तेच ब्रह्म तृणतळा जाते, म्हणजे गवताच्या काडीआड लोपून जाते, अदृश्य राहते, अर्थातच अनुभवाला येत नाही. त्यामुळे जीव कसपटापेक्षाही क्षुद्रावस्था प्राप्त करतो. अज्ञानदशा आणखी दृढ होते व जीवभावातून सुटका होत नाही. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत सुद्धा अनेक ठिकाणी गुरुमहिमा गायलेला आहे. अज्ञानरूपी तमाचा नाश करणे हे गुरुदेवांचे मुख्य कार्य. ते वेळी आपण पेयासहिते ये अशेषेही भूते, माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी तू. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल, तै मोहांधकारू जाईल, जै गुरुकृपा होईल पार्थागा. सर्व भूत मात्र किंवा जगत ब्रह्मस्वरूप आहे हे कळून यायला हवे असेल तर गुरुकृपेची नितांत आवश्यकता आहे. ज्ञानदेवाने 11व्या ओवीत शिवपण सुद्धा हा जीव ओवळे मानतो असं म्हटलं होतं. जीव शिवस्वरूप आहे हे जाणले की मग जीवाच्या अपेक्षेने येणारे शिवपण सुद्धा नाहीसे होते व अखंडैक असं परमात्म स्वरूपच शिल्लक राहते. त्यालाच ब्रह्म असे या ओवीत म्हटलं आहे. अर्थातच ब्रह्मरूपता ही शिवाच्याही वरची श्रेणी आहे. ती श्रेणी शिष्य गुरूंच्या कृपेने प्राप्त करतो. 2ऱ्या चरणातील ब्रह्म या शब्दाच्या ठिकाणी ब्रह्मा असाही पाठभेद दिसून येतो. ब्रह्म किंवा ब्रह्मा या शब्दात मूळ शब्द ब्रह्मन असा आहे. तो पुल्लिंगी व नपुसकलिंगी अशा दोन्ही लिंगामध्ये आहे. नपुसकलिंगी शब्दाचा अर्थ होतो परब्रह्म, तर पुल्लिंगी शब्दाचा अर्थ होतो ब्रह्मदेव. जीव ब्रह्म उपरला आहे म्हणजे जीवाला असे स्थान प्राप्त होते की जेथे ब्रह्म या संज्ञेचा व्यवहारही होत नाही, केवळ ज्ञानमात्रता अशी स्थिती प्राप्त होते. 2ऱ्या चरणातील ब्रह्म असा पाठभेद स्वीकारला तर शब्दाचा ब्रह्मदेव असा अर्थ होतो व ब्रह्मदेव सुद्धा कसपटा समान ठरतो असा अर्थ निघतो. ब्रह्मदेवाने या सृष्टीची रचना केली असे म्हटले जाते. ब्रह्मा विष्णू महेश यांच्या उपासनेने ते लोक प्राप्त होतात, परंतु पुण्याचा साठा असेपर्यंतच. पुण्याचा साठा संपला की त्या लोकातून ढकलून दिलं जातं.
व जीवाला पुन्हा मृत्यूलोकात जन्म घ्यावा लागतो. म्हणजे ब्रह्मदेव सुद्धा जीवाला कायमची मुक्ती देऊ शकत नाही. एवी ब्रह्मपणाची ये भडसे, न चुकतीची पुनरावृत्तीचे वळसे, परी निवटलियाचे जैसे पोट न दुखे. ब्रह्मपदाचा थोरपणा जरी प्राप्त झाला तरी त्यास पुन्हा पुन्हा येणारे जन्म मरणांचे फेरे चुकतच नाहीत, असं ज्ञानदेव ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात. उपासनेने ब्रह्मपद जरी प्राप्त झाले तरी जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका होत नाही, असं ज्ञानदेव सांगतात. तेव्हा ब्रह्मपद म्हणजे ब्रह्मदेवाचे स्थान प्राप्त होणे व ब्रह्मरूप होणे यामध्ये फरक आहे. जीव सद्गुरूंच्या कृपेमुळे ब्रह्मरूप होतो, परब्रह्मात एकरूप होतो, वेगळेपणे उरतच नाही. तो जीव ब्रह्माच्या अतीत पलीकडली स्थिती प्राप्त करून घेतो. सांगण्याचा मतितार्थ इतकाच की जीवाला आत्मज्ञान प्राप्तीसाठी सद्गुरूंवरच अवलंबून राहावं लागतं. गुरु कृपा करतात म्हणजे त्या शिष्याला त्याच्या अधिकारानुरूप योग्य ते साधन सांगतात, कारण त्यांच्याकडे उपायांची कमतरता नाही. हीच गोष्ट ज्ञानदेव पुढच्या ओवीत स्पष्ट करतात. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.